नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे प्रीती रजक। जानेवारी 2024 मध्ये भारतीय लष्करातील प्रसिद्ध ट्रॅप नेमबाज हवालदार प्रीती रजक यांना सुभेदार पदावर बढती देण्यात आली आहे। प्रीती रजक या मध्य प्रदेशच्या आहेत। त्यांनी 2022 मध्ये चीनमध्ये झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप महिलांच्या सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते। तसेच कोरिया येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2022 आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक रौप्य पदक जिंकले होते। तर त्यांच्या अपवादात्मक कामगिरीच्या आधारे प्रथमच आउट ऑफ टर्न प्रमोशन देण्यात आलेले आहे। तर भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत प्रीती रजक। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, बिहारचे 9व्या मुख्यमंत्री कोण झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नितीश कुमार। बिहारचे 9व्या मुख्यमंत्री झालेले आहेत नितीश कुमार। जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार यांनी बिहारचे 9व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलेले आहे। नितीश यांच्यासह एकूण 8 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। हे मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी त्यांनी भाजप सोबत युती केलेली आहे। तर बिहारचे 9व्या मुख्यमंत्री कोण झालेले आहे? तर नितीश कुमार यांनी 9व्या बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या देशात पहिले दारूचे दुकान उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया। जानेवारी 2024 मध्ये सौदी अरेबियाने देशात पहिले दारूचे दुकान उघडण्याची घोषणा केली आहे। पहिले अल्कोहोल स्टोअर सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे उघडले जाईल। हे स्टोअर केवळ मुस्लिमेतर परदेशी मुत्सद्दींना सेवा देणार आहे। म्हणजेच सौदी अरेबियातील मुस्लिमांना या स्टोअरची किंवा या दुकानाचा काही उपयोग किंवा फायदा करून घेता येणार नाहीये। हे जे दुकान आहे किंवा हे अल्कोहोलचे दुकान आहे ते फक्त मुस्लिमेतर परदेशी मुत्सद्दींना सेवा देणार आहे। यासाठी ग्राहकांना दारू खरेदी करण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावी लागेल आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड घ्यावा लागेल। ग्राहक मर्यादित प्रमाणात मद्य खरेदी करण्यास सक्षम असतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अजित मिश्रा। 23 जानेवारी 2024 रोजी भारतीय वंशाचे वकील अजित मिश्रा यांना कायदेशीर आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ब्रिटनमधील फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर अजित मिश्रा। ते कोण आहेत? तर भारतीय वंशाचे वकील आहेत आणि त्यांना कायदेशीर आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ब्रिटनमधील फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। ते UK इंडिया लीगल पार्टनरशिपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत। त्यांना 20 वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक अनुभव आहे। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाटा समूह आणि एअरबसद्वारे H125 हेलिकॉप्टर कोठे तयार केले जातील? तर याचे योग्य उत्तर आहे वडोदरा, गुजरात। टाटा आणि फ्रेंच कंपनी एअरबस H125 हे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी एकत्र काम करतील। याचे उत्पादन गुजरातमधील वडोदरा येथे केले जाईल। आत्मनिर्भर भारत अंतर्गत हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत। एअरबस हेलिकॉप्टर्सने जाहीर केले आहे की ते टाटा समूहासोबत नागरी हेलिकॉप्टरसाठी फायनल असेंब्ली लाईन सेट करण्यासाठी भागीदारी करत आहे, ज्यामुळे खासगी क्षेत्रातील भारतातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा बनली आहे। एअरबस आणि टाटा समूह भारतीय हवाई दलाला 56 C-295 लष्करी वाहतूक विमानांचा पुरवठा करणार आहे। तर टाटा समूह आणि एअरबसद्वारे H125 हेलिकॉप्टर गुजरातमधील वडोदरा येथे तयार केले जातील किंवा येथे वडोदरा येथे निर्मिती केली जाणार आहे H125 हेलिकॉप्टरची। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे जॅनिक सिनर। जानेवारी 2024 मध्ये इटलीचा युवा टेनिसपटू जॅनिक सिनरने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला आणि प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे। जॅनिक सिनरने कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे। ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये पुरुष एकेरीची अंतिम फेरी जिंकणारा सिनर पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे।
बेलारूसच्या आरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले आहे। आरिना सबालेन्का हिने चीनच्या किनवेन झेंगचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कॅनडा। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक करण्यात आला, म्हणून 22 जानेवारी हा दिवस कॅनडामध्ये अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 9व्या आशियाई हिवाळी खेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हार्बिन, चीन। 9वे आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये हार्बिन, चीन येथे होणार आहेत। हा कार्यक्रम किंवा हे खेळ 28 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत होणार आहेत। आशियाई हिवाळी खेळ 2025 साठी बिनबिन आणि निनी ची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे। अधिकृत नारा आहे हिवाळ्यातील स्वप्न, आशियातील प्रेम। अधिकृत चिन्ह आहे ब्रेक थ्रू। सौदी अरेबिया 2029 आशियाई हिवाळी खेळाचे यजमानपद भूषवणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कमोडोर एस श्रीकुमार यांनी नुकताच 25T बोलार्ड पूल टग लॉन्च केला, त्याचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे भीष्मा। 14 जानेवारी 2024 रोजी युद्धनौका उत्पादन अधीक्षक कोलकाता कमोडोर एस श्रीकुमार यांनी 25T बोलार्ड पूल टग भीष्मा मेसर्स टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड कोलकाता येथे लॉन्च केलेला आहे। कोणी लॉन्च केला? तर कमोडोर एस श्रीकुमार। काय लॉन्च केलेले आहे? तर 25T बोलार्ड पूल, ज्याचे नाव आहे भीष्मा, आणि कोठे करण्यात आलेला आहे? तर मेसर्स टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड कोलकाता येथे हा लॉन्च करण्यात आलेला आहे। भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने 6 25T BP टग्सचे बांधकाम आणि वितरण करण्यासाठी मेसर्स TRSL कोलकाता यांच्याशी करार करण्यात आला आहे। हे टग्स इंडियन शिपिंग रजिस्टरच्या वर्गीकरण नियमानुसार बांधले जात आहेत। हे ट्रक्स भारतीय नौदलाला ऑपरेशनल सहाय्य वाढवतील, बर्थिंग, अनबर्थिंग, अग्निशमन आणि मर्यादित शोध आणि बचाव कार्यात मदत करतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या देशाच्या सोनी समूहाने $10 अब्ज भारताच्या जी एंटरटेनमेंट मध्ये विलीनीकरणाचा नियोजित करार रद्द केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जपान। 22 जानेवारी 2024 रोजी जपानच्या सोनी समूहाने भारताच्या जी एंटरटेनमेंट मध्ये $10 अब्ज नियोजित विलीनीकरण रद्द केले आहे। सोनी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की जी सोबत सद्भावनेने चर्चा करूनही विलीनीकरणाच्या काही बंद अटी समाधानी झाल्या नाहीत आणि 21 जानेवारीची अंतिम मुदत वाढवण्यावर कंपन्या सहमत होऊ शकल्या नाहीत। जीने भारतीय स्टॉक एक्सचेंजला सांगितले की विलीनीकरण कराराच्या कथित उल्लंघनासाठी लवाद मागवून समाप्ती शुल्क आणि आणीबाणीच्या अंतरिम सवलतीसाठी सोनी $90 दशलक्ष मागत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय जल मिशन वॉटर विजन 2047 म्हणजे 2047 द वे फॉरवर्ड या विषयावर अखिल भारतीय सचिवांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली? याचे उत्तर आहे चेन्नई, तमिळनाडू। जानेवारी 2024 मध्ये राष्ट्रीय जल मिशन वॉटर विजन 2047 द वे फॉरवर्ड या विषयावर अखिल भारतीय सचिवांची परिषद महाबलीपुरम, चेन्नई, तमिळनाडू येथे आयोजित करण्यात आली। ही परिषद 23 आणि 24 जानेवारी अशी 2 दिवस आयोजित करण्यात आली होती। म्हणजे जी परिषद होती ही 2 दिवसीय परिषद होती। या परिषदेचे उद्दिष्ट पहिल्या अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्र्यांच्या परिषदेत केंद्र आणि राज्यांनी सुचवलेल्या 22 शिफारशींवर विचार करणे, सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करणे आणि केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च शिक्षणातील नैतिक पद्धतींना चालना देण्यासाठी मूल्य प्रवाह 2.0 मार्गदर्शक तत्वे कोणी सादर केली आहेत? याचे उत्तर आहे विद्यापीठ अनुदान आयोग। तर जानेवारी 2024 मध्ये मूल्य प्रवाह 2.0 ही भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे आहेत। ही 2019च्या मूल्य प्रवाह मार्गदर्शक तत्वांची सुधारित आवृत्ती आहे। या सुधारित मार्गदर्शक तत्वाचा मुख्य उद्देश संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकता रुजवणे हा आहे। ही नवीन मार्गदर्शक तत्वे विविध शैक्षणिक संस्थांमधील पक्षपात, लैंगिक छळ आणि लैंगिक भेदभाव यासारख्या अनैतिक पद्धतींवर प्रकाश टाकणाऱ्या सर्वेक्षणांना प्रतिसाद देतील। या संस्थांमध्ये सचोटी, उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची संस्कृती निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणी केले? याचे उत्तर आहे ममता बॅनर्जी। तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी 18 जानेवारी 2024 रोजी 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याचे उद्घाटन केले। या वर्षीच्या पुस्तक मेळ्यासाठी थीम देश म्हणून युनायटेड किंगडम आहे। हा मेळा 31 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे। यामध्ये UK, अमेरिका, जर्मनी, कोस्टारिका, स्पेन सह 20 देश सहभागी झाले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नमो नव मतदार नोंदणी पोर्टल अलीकडेच कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी नवी दिल्लीत जानेवारी 2024 मध्ये प्रथमच मतदारांना लक्ष्य करत नमो नव मतदार नोंदणी पोर्टल सुरू केले। या पोर्टलचा उद्देश नवीन मतदारांना विकसित भारतदूत म्हणून सहभागी करून घेणे आणि त्यांची नोंद करणे हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोठे आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी केली? तर याचे उत्तर आहे भुवनेश्वर। जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भविष्यातील आयुष व्यावसायिकांच्या विकासासाठी समर्पित असलेल्या आयुष दीक्षा या अग्रगण्य केंद्राची पायाभरणी केली आहे। भुवनेश्वर येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या परिसरात हा सोहळा पार पडला। आयुष दीक्षा केंद्र आयुषमधील मानवी संसाधनाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे। यामध्ये आयुर्वेद व्यावसायिकांवर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाईल। या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आयुर्वेदिक क्षमता वाढवणे, मानवी संसाधने बळकट करणे, संशोधन आणि विकास सुलभ करणे आणि महसूल निर्मितीसाठी स्वयंस्थायित्व प्राप्त करणे यासाठी प्रमुख राष्ट्रीय संस्थांसोबत सहकार्य वाढवणे हे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 30 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।